सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करून राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि आपल्या कामठा नगरीत जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. कामठा आणि कामठा पाटा इथला तुमचा शिवजन्मोत्सव सोहळा तुम्ही भव्य दिव्य असा साजरा केला, त्याबद्दल तुमचं मनापासून सगळ्यांचं कौतुक करतो, तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो. तुमची गेल्या वर्षीची कसर मी आता यावर्षी भरून काढली. आठवतोय ना? पण टाइम दिला नव्हता. कसला आवाज यायला लागला, काय केलं तो? काडी केली का पुढं? कुठली पुढं गेली? पहिले नीट येत होता, आता काय काय पांगून दिलं काय सगळं. गेल्या वेळेस आपण इथून जवळून गेलो पण कार्यक्रम केला नव्हता, त्यामुळे असे नाराज झाले ते तुमचे. मी यावेळेस शब्द दिला, कामठा फाट्यावर येणार म्हणजे येणार, दिलेला शब्द मी पाळणार. 1 वर्षाने का होईना पण तुमची नाराजी पूर्ण दूर केली. शेवटी तुम्ही मला पण समजून घेत जा. कार्यक्रम खूप आणि राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकाला वाटतं की आलं पाहिजे. मी एकटा किती प्रवास केला तरी पुरत नाही. एकटा माणूस किती कार्यक्रम करणार. आता मला इथून पुण्याला जायचं, काहीतरी केलं रे तो, तुला काड्या घालायचं तो एका गाड्या मग चांगलं चाललं होतं, दिलं काहीतरी इथून तो आता झाला मोका, नुसती घंटी वाजल्यासारखं वाजतोय काहीतरी. मला आता इथून पुण्याला जायचं. त्या व्यावसायिक लोकांचा मोठा कार्यक्रम लागलेला आहे, ते आपण शिकतोय तुमच्यासाठीच की काय कसं यशस्वी व्हायचं, पोरांनी व्यवसायाकडे कसं जायचं. खूप मोठा कार्यक्रम तिथं लागलाय, त्याच्यामुळं आता इथून आम्हाला प्रवास करत जायचा. आम्ही गाडी तिथून येऊन विचारत होतो समृद्धी किती लांब आहे आणि कोणत्या मार्गे जायचं, कारण आता तो जर सकाळी 10:30 कार्यक्रम म्हणल्यानंतर रात्रभर प्रवास करावा लागणार आहे. आता आम्हाला 8 तरी वाजणार आहेत पुण्यात जायला. मी गेल्या वर्षीचं माझ्या लक्षात होतं, फक्त ती गाडी अडवणारा माणूस मला पुन्हा दिसला नाही. मी प्रत्येकच म्हणतो त्याला आणा यार बिचाऱ्याला, त्याची इच्छा होती. यांच्यावर लय खोळ होतं, ते कुठे गेलं ती आपलं फौजी कुठे, त्यांच्यावर लय खोळायचं. ते म्हणे तोच केलं, तोच गावात येऊ द्या ना म्हणे धरायला. आता त्यांची नाराजी दूर झाली का नाही हे विचारायचं, पण ती चेहराच दिसाय नाही मला. कुठे नाही त्याची चेहराच दिसला नाही मला. आणखी खरं मी त्यांच्यासाठी तारीख दिली, मला त्यांची गेल्या वर्षीची नाराजी यंदा दूर होईल आणि आपण गेलं पाहिजे. सांभाळून घे जा. शेवटी समाजाचं काम करायचं, काही वेळेस येणं होतं, काही वेळेस येणं होत नाही. नाराज होत जाऊ नका. शेवटी आपल्याला आपला समाज मोठा करायचा, समाजाचे लेकरं पुढे न्यायचे. आणि आता बोलताना सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलंय आमचा जिल्हा लय बारीक. बारीक काय आहे, सगळ्यात टॉपला कार्यक्रम तुमचे होते, सगळ्यात टॉपला. मी हमेशा म्हणतो, आजच नाही, हिंगोली जिल्ह्याची एखादी बैठक लागाव किंवा एखादा मोर्चा लागाव, झाडून पुसून मराठी शहरात असते हिंगोलीचे सगळेचे सगळे. तुमची शान तुम्ही कधी कमी होऊ दिली नाही हिंगोलीकरांनी. समाजासाठी तुम्ही किती त्रास झाला तरी तो सहन केला, पण तुम्ही लढत राहिलात. फक्त मला एक गणितच नाही कळालं इथं आल्या. माणसं इकडं व्यासपीठ इकडं कम लावलं, माणसं सगळं इकडं गच भरलंय आणि व्यासपीठ लावलं इकडच्या कडीला. हे काय इंजिनियर चांगला नव्हता का? काय केलं तुम्ही काहीच कळालं नाहीये. हे सगळं व्यासपीठ तिकडं पाहिजे होतं. आता तुमच्या जिल्ह्यात सुद्धा बैठक लागणार. त्या बैठकीला घरातला माणूस तो घरी नाही राहायला पाहिजे. जिथं ठिकाण आहे ना, राज्यातली सगळ्यात मोठी बैठक हिंगोली जिल्ह्याची, सगळ्यात मोठी बैठक होणार तर हिंगोलीची. तशी आपल्या तोडा चाडच लागते.
हिंगोलीने मोठी केली की नांदेड त्याच्यापेक्षा मोठं करतंय, त्याच्यापेक्षा बीड, त्यापेक्षा जालना, त्यापेक्षा संभाजीनगर, त्यापेक्षा धाराशिव, परभणी, एका चढ एक सुरू होते. आणि आपला सगळ्याचा रेकॉर्ड तोडायसाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करतो सोलापूर. म्हणजे आपली चढाओढ लागते पुण्यापासून, सांगली, सातारा, कोल्हापूर पासून, नाशिक पासून, अहिल्यानगर पर्यंत आपले सगळ्यांचे चढाओढ लागते. आपल्याला पुढच्या काळात आरक्षणाचा विषय आहेच, पण येणाऱ्या संकटासाठी सुद्धा एकत्र राहायचं. राजकारणात विखरून जाऊ नका. मी आजही या समाजाशी प्रामाणिक राहिले, समाजासाठी लढतो. मी ना कोणत्या राजकारणाला चिटकलो ना कुठल्या मंत्र्याला, कारण आपल्याला आपला समाज लिहून न्यायचा आहे. नुसतं आरक्षण मिळालं म्हणून आपलं सगळं संपलं असं नाही. अनेक संकट आहेत. तुम्ही आत्ताचं संकट बघितलं असेल त्या चिखला गावचं, बुलढाण्यातल्या, असे अनेक संकट आहेत. छत्रपती शिवरायांविषयी लोकांमध्ये खूप काही आकाश आहे. त्या काही टोळ्या आहेत की त्यांना ते सहन होत नाही. तिथं जाऊन आम्ही नीटच केले, आता गप बसलो. थोडीफार वळवळ करते, बघू किती वळवळ करतात. नाही तर मी आहे ना, लयच वळवळ केलं की ज्याला टाकलं नोक्यातच घालतोय, आम्हाला सोडतच नाही मी. कारण हे रोखावं लागणार आहे आपल्याला. पुढंही काम करताना आपल्याला एक जीवाने राहावं लागणार आहे. शेतीत अडचणी येणाऱ्यात, नोकरीत अडचणी येणाऱ्यात, शिक्षणात अडचणी येणाऱ्यात, आपल्याला प्रत्येक क्षेत्रात पावलावर अडचणी येणाऱ्या. म्हणून आपल्याला पुढच्या काळात सुद्धा लढायचंय. आरक्षण सुद्धा आपल्याला आता आपला मराठवाड्याचा GR काढलाय, 26 तारखेपासून सुरू करतोच म्हणले द्यायला सरसकट. काय करतात बघूया. नसता मग आपल्याला जूनमध्ये पुन्हा आंदोलन पुकारावं लागणार आहे. त्यावेळेस सुद्धा हिंगोली जिल्हा नंबर 1लाच राहायला पाहिजे, इतक्या ताकदीनं पुढे निघायचं. तुम्ही एकही कार्यक्रम आतापर्यंत पडून दिलेला नाही बरं का. आपण बळस्तुती करीत नसतो. हिंगोलीत ज्या वेळेस कार्यक्रम झाले ना, सगळे चौक लॉक झालेले आहेत आतापर्यंत, सगळे चौक. काय करतात तुमचे तुम्हाला माहित. प्रत्येकाला वाटतं ही महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा जिल्हा आहे, पण सगळ्यात जास्त पब्लिक तुमचीच असते. मग तुम्ही माणसं घरी राहता का नाही का, सगळेचे सगळे त्या दिवशी येतात. ताकद दाखवायची असेल तर हिंगोलीकडून शिकायचं. एकजोड दाखवायची असेल, 7-12ची नंबर 2ची बैठक सभा झाली तिथे. नंबर 2ची सभा होती. जिकडं बघावं तिकडं लोकच होते. आता तसा रेकॉर्ड बैठकीनं तोडायचा, सभेने नाही. महाराष्ट्रात विचार केला पाहिजे लगेच, ही बैठक होती का सभा होती. काय झालं. कटाकटाकी सुरू झाली. तुमच्याकडे नसते जास्त काही तर. कोण कोण दारू पितो वर हात करा बरं. लाज तरी वाटली पाहिजे थोडीफार.